इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत महायुतीनं 47 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली। यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। भाजपला 43, शिवसेना शिंदे गटाला 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला 1, तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीला 17 आणि शिवसेना ठाकरे गटाला 1 जागा मिळाली। अनेक प्रभागात अनपेक्षित निकाल जाहीर झाला। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला। इचलकरंजी महापालिकेच्या 16 प्रभागातील 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। महिनाभर आरोप प्रत्यारोप सभा कोपरा सभेच्या माध्यमातून दोन्ही गटांनी प्रचाराचं रान उठवलं होतं। 15 जानेवारीला चुरशीनं 69.76% मतदान झालं आणि आज सकाळपासून राजीव गांधी भवनमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला। अत्यंत संथ गतीनं प्रक्रिया सुरू असल्यानं निकाल कळण्यास विलंब होत होता, त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली जात होती। एकाच वेळी 16 प्रभागातील फेरीनिहाय मतमोजणी करण्यात आली। 4 विभागीय कार्यालय अंतर्गत प्रभागांच्या मतमोजणीमुळे निकाल घेताना सर्वांचा गोंधळ उडाला होता। मतमोजणीसाठी कक्षात गेलेले उमेदवार प्रतिनिधी बाहेर आल्यानंतरच नेमकी परिस्थिती कळत होती। पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये उमेदवारांच्या आघाड्यानंतर शहरातील विविध भागात जल्लोषाला सुरुवात झाली। प्रभाग क्रमांक 3, 8, 9, 13, 15 आणि 16 या ठिकाणी अत्यंत चुरशीनं मतदान झाल्याचं दिसून आलं। या प्रभागातील निकाल शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची उत्कंठा वाढवणारा ठरला। प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये शिवशाहू विकास आघाडीनं एकहाती वर्चस्व मिळवलं। प्रभाग क्रमांक 3 मध्ये मैत्रीपूर्ण लढतीत माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी भाजपच्या राजू चव्हाण यांचा पराभव केला। प्रभाग क्रमांक 5 मध्ये ठाकरे शिवसेनेचे शिवाजी पाटील जायंट किलर ठरले। त्यांनी भाजपच्या सुनील पाटील यांना पराभवाचा धक्का दिला। प्रभाग क्रमांक 7 मध्ये मदन कारंडे यांच्या नेतृत्वाखालील शिवशाहू विकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी विजय मिळवला, तर प्रभावी लोकसंपर्काच्या बळावर भाजपच्या प्रमिला जावळे विजयी ठरल्या। सर्वांचं लक्ष वेधलेल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेचे रवींद्र माने आणि भाजपच्या रूपा उदय बुगड यांनी विजय मिळवला, तर प्रतिष्ठेच्या बनलेल्या जागेवर संजय तेलनाडे यांनी भाजपच्या राहुल घाट यांचा पराभव केला। स्वतः आवाडे परिवार ज्या प्रभागात राहण्यास आहेत त्या प्रभाग क्रमांक 16 कडे शहराचं लक्ष लागलं होतं। या ठिकाणी तेलनाडे परिवारातील दोघांनी बाजी मारली, तर उर्वरित 3 जागांवर भाजप विजयी ठरला। एकूणच 65 जागांपैकी 47 जागांवर महायुतीनं तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीनं 17 आणि शिवसेना ठाकरे गटानं 1 जागेवर विजय मिळवला। या निवडणुकीत 32 विद्यमान नगरसेवक नशीब आजमावत होते, त्यापैकी 19 जणांना जनतेनं पुन्हा संधी दिली, तर संजय कांबळे, सुनील पाटील, राहुल खंजिरे, अब्राहम आवळे, प्रकाश मोरबाळे, किसन शिंदे, संजय केंगा, रवींद्र लोहार, प्रकाश पाटील, राजवर्धन नाईक आणि अनिता कांबळे, शुभांगी माळी, मंगल मुसळे या 13 उमेदवारांना घरी बसवलं। निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। पाहूया इचलकरंजी महापालिकेतील विजयी उमेदवारांची यादी।